पुण्यातील बिल्डर खलील शेख आत्महत्या प्रकरणानं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलंय। पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि बाळा शेडगे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून धंगेकर आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत। पोलिसांकडून कधीही अटकेची कारवाई होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे रवींद्र धंगेकर आता या प्रकरणात पुरते फसलेत असं दिसतंय। लाखो रुपयांचे रखडलेले आर्थिक व्यवहार, वक्फ बोर्डाच्या जागेचा वाद, व्यावसायिक भागीदारी आणि राजकीय वर्चस्वाची लढाई अशा अनेक पदरांशी जोडलेले हे प्रकरण आहे। कालपर्यंत पुण्याच्या राजकीय पटलावर इतरांना धारेवर धरणारे धंगेकर स्वतःच या चक्रव्यूहात पुरते फसलेत। बिल्डर खलील शेख यांनी गळफास घेण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि 2 सुसाईड नोट पोलिसांना सापडल्या होत्या। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्याच्या पोलीस यंत्रणेनं तपासाची चक्र फिरवली। आपल्या शेवटच्या व्हिडिओत आणि सुसाईड नोटमध्ये खलील शेख यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि बाळा शेडगे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। शेख यांनी म्हटले की रविवार पेठेतील एका उत्कर्ष असोसिएट्स कडून सुरू असलेल्या या प्रकल्पात त्यांचे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त बिल थकवले गेले। जेव्हा त्यांनी हे पैसे मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली। इतकंच नाही तर पुण्यात जगणं कठीण करू, पुण्यात कुठेही काम करू देणार नाही अशा शब्दात बाळा शेडगे यांनी धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप शेख यांनी आपल्या शेवटच्या क्षणी रेकॉर्ड केलेल्या क्लिपमध्ये केलाय। शेख यांनी या पैशांच्या व्याजापोटी आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे मानसिक संतुलन गमावलं। स्वतःला वाचवण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळलं, मात्र जाता जाता या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं उघडी करून गेले। या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेला प्रकल्प म्हणजे रविवार पेठेतील उत्कर्ष असोसिएटचा पुनर्विकास प्रकल्प। या भागीदारी फर्ममध्ये खलील शेख यांच्यासोबत रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, बाळा शेडगे यांच्या पत्नी वर्षा शेडगे आणि इतर भागीदार अशा 5 प्रमुख व्यक्तींचा सहभाग होता। सुरुवातीला या प्रकल्पासाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलण्यात आलं होतं। महानगर बँकेनं या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज मंजूरही केलं होतं। रेरा मंजुरी मिळवून काम जोरात सुरू झालं, परंतु त्यानंतर या प्रकल्पाच्या जागेवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आला आणि कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली। ही स्थगिती आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रकल्प तब्बल 4 वर्षे रखडलेलं काम आणि सातत्यानं वाढत जाणारा व्याजाचा बोजा यामुळे खलील शेख हे कर्जबाजारी झाले। त्यांचे पैसे मागायला गेले तर त्यांना धमक्या दिल्या गेल्या। मात्र धंगेकरांचं असं म्हणणं आहे की या प्रकल्पातील रखडपट्टीसाठी सत्ताधारी आणि काही राजकीय नेत्यांचं दबाव तंत्र कारणीभूत होतं, परंतु खलील शेख यांच्या कुटुंबियांच्या मते या कठीण काळात धंगेकर आणि शेडगे यांनी शेख यांना वाऱ्यावर सोडलं आणि त्यांचे पैसे देण्यास नकार दिला। रवींद्र धंगेकर हे पुण्याच्या राजकारणातील एक आक्रमक आणि सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरणारे नेते म्हणून ओळखले जातात। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुवर्णक्षण होता। मात्र खलील शेख आत्महत्या प्रकरणानं त्यांच्या या लोकप्रिय प्रतिमेला खूप मोठा धक्का बसला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर यांनी स्वतःचा बचाव करताना हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडबुद्धीचा असल्याचा दावा केलाय। विरोधकांनी आणि सरकारी यंत्रणेने जाणीवपूर्वक या प्रकल्पाला स्थगिती देऊन कोंडी केल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र पोलिसांनी ज्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय ते अतिशय कडक आहेत। भारतीय न्याय संहितेनुसार आत्महत्येस प्रवृत्त करणं, गुन्हेगारी विश्वासघात आणि धमकी देणे यांसारख्या अजामीनपात्र आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असणारे गुन्हे धंगेकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर नोंदवले गेले। त्यामुळे या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडणं धंगेकरांसाठी सध्या तरी अत्यंत कठीण दिसतंय। गुन्हा दाखल झाल्याचं समजताच माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे काही प्रमुख सहकारी नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे। त्यांचे मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे पोलिसांच्या संशयाला अधिक बळ मिळालंय। पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहे। सध्या पुण्यात कोणत्याही क्षणी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अत्यंत गुप्तता पाळून ही कारवाई करतायत। पोलिसांनी खलील शेख यांच्या घरातून जप्त केलेले पुरावे, त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्र प्राथमिक तपासात आरोपींना अडकवण्यासाठी पुरेशी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। या अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे धंगेकर समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली। या खळबळजनक प्रकरणानं पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील अंतर्गत वाद आणि राजकारण्यांचा त्यातील सहभाग पुन्हा एकदा उघड झालाय। जर रवींद्र धंगेकर किंवा त्यांच्या सहकार्याने या प्रकरणात तात्काळ अटक झाली तर धंगेकर यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा सेटबॅक ठरेल। न्यायालयीन प्रक्रियेत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धंगेकर यांच्या वकिलांची फौज आता सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे, परंतु पोलिसांचा वाढता दबाव आणि खलील शेख यांच्या कुटुंबियांचा न्याय मिळवून देण्याचा निर्धार या दोन्ही गोष्टी पाहता धंगेकरांची ही कोंडी सहजासहजी फुटणारी नाही हे मात्र स्पष्ट आहे।